नमस्कार. रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली सुंदर अशी महिरप बघणार आहोत. जी महिरप आपण चौरंगाभोवती मांडू शकतो, केळीच्या पानाभोवती किंवा गोलताटाभोवती. आपण आता हे येणाऱ्या गौरी गणपतीमध्ये नवीन डिझाईनची महिरप आपण शिकवत आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपल्याला ही महिरप बनवण्यासाठी लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत, 6 नंबरचे केशरी मोती, 6 नंबरचे निळे मोती आणि हे 10 नंबरचे डिझायनर मोठे मोती लागणार आहेत किंवा तुम्ही ह्याच्या ठिकाणी नुसते गोल मोठे मोती पण घेऊ शकता. सुई लागणार आहे, कात्री आणि तंगूस लागणार आहे. चला तर आपण बनवूया. सुरुवातीला आपण तंगूसमध्ये 4 केशरी मोती घेतलेले आहेत आणि हा डिझायनर मोती 10 नंबरचा तो घेतलेला आहे किंवा तुम्ही फक्त गोल मोती पण घेऊ शकता. आणि त्या खालच्या ज्या 4ही मोतीमधून सुई काढायची, केशरी असं गोल बनवून घ्यायचं आहे. पूर्ण केशरी 4ही मोतीमधून काढले आपण, ओढून घ्यायचं आहे चांगलं. आता इथं आपण 6 मोती घालायचे आहेत. 6 केशरी मोती घेणार आहोत. ते 6 मोती घेतले आपण आणि परत आता ह्या बाजूच्या इकडचा जो केशरी मोती आहे पहिला आपण घातलेला, त्या मोतीमधून घालायचं आहे. म्हणजे हे पूर्ण आतला जो मोती आहे तो व्यवस्थित पूर्ण गोल तयार होईल. तर आतल्या मोतीच्या भोवती व्यवस्थित गोल तयार होईल. आता इथून आपण तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची. तर इथं सुई घेतली आपण. हे 1 2 3 हे तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आणि इथं 3 निळे मोती घ्यायचे. तुम्ही वेगळा कलर पण ह्याच्यामध्ये वापरू शकता. अतिशय सुंदर आणि नाजूक होती ही महिरप. आता खालच्या दोन्ही मोतीमधून सुई काढायची. इथं 5 मण्यांचं गोल तयार केलं. निळे 3 आणि खालचे 2. आता हे मधल्या निळ्या मोतीमध्ये सुई घेऊया आपण. आता इथं एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक निळा मोती आणि परत एक पांढरा, असे 3 मोती घ्यायचे आणि परत खालच्या हे 3 मोती घेतले आणि फक्त त्या निळ्या एकाच मोतीमधून सुई काढायची. म्हणजे इथं 4 मण्यांचं चौकोन तयार होईल. आता मधल्या निळ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची. आता इथं एक निळा मोती घ्यायचा आहे आणि 2 केशरी मोती घ्यायचे आणि परत एक निळा मोती. असे 4 मोती घेतले आपण. एक निळा, 2 केशरी आणि 1 लाल. परत त्याच निळ्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे इथं पण 5 मण्यांचं गोल तयार होईल. आता ह्या दोन्ही केशरी मोतीमध्ये सुई घ्यायची आहे. आता हे पुढचं गोल करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक केशरी मोती घ्यायचा आणि तो दुसरा मोठा मोती घ्यायचा आणि परत एक केशरी मोती. असे 3च मोती घ्यायचे तिथे. सुरुवातीला केशरी, मोठा मोती आणि परत एक केशरी. आता खालच्या दोन्ही केशरी मोतीमधून सुई काढायची. आता परत पुढच्या एका केशरी मोतीमध्ये घ्यायची सुई, ओढून घ्यायचं आहे चांगलं आणि इथं परत 6 केशरी मोती घ्यायचे आहेत. सहा मोती घेतले आपण. तर हा इकडचा जो केशरी मोती आहे त्याच्यामधून सुई खालच्या बाजूने काढायची. म्हणजे ह्या मोठ्या मोतीभोवती व्यवस्थित गोल तयार होईल. आता इथून 5व्या मोतीपर्यंत आपण सुई घ्यायची. ह्या 5व्या मोतीपर्यंत सुई घ्यायची. आता ह्या 5व्या मोतीमध्ये आपण सुई घेतली व्यवस्थित. ते 1 2 3 4 हे 5व्या मोतीपर्यंत आपण सुई घेतली. आता इथं परत आपण 3 निळे मोती घ्यायचे. 3 मोती घेतले निळे आणि परत ह्या खालच्या 2 मोतीमधून सुई काढायची. म्हणजे इथं 5 मण्यांचं गोल तयार होईल. आता परत मधल्या निळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची. तो मधला मोती होता त्याच्यामध्ये घेतली सुई. आता इथं एक सुरुवातीला एक पांढरा मोती, परत एक निळा मोती घ्यायचा आणि परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे. परत त्याच निळ्या मोतीमधून सुई काढायची.
तर जो मधला निळा मोती आहे त्यामध्ये घेतली सुई आपण. आता इथं घेताना सुरुवातीला एक निळा मोती घ्यायचा, परत 2 केशरी मोती घ्यायचे आणि परत ह्यामधून सुई काढायची. तर ह्या परत 2 निळ्या मोतीपर्यंत घ्यायची सुई. आता हे परत तिसरं गोल करायचं आहे आपल्याला. त्यासाठी सुरुवातीला एक केशरी मोती घ्यायचा, परत हा मोठा मोती घालायचा. तुम्ही इथं प्लेन गोल मोती पण घेऊ शकता आणि परत एक केशरी मोती घ्यायचं. असे 3 मोती घेऊन खालच्या दोन्ही केशरी मोतीमधून सुई काढायची आणि पुढच्या केशरी मोतीमध्ये सुई घ्यायची. आता इथं परत 6 मोती घ्यायचे. थोडी वेगळी डिझाईन आणि नाजूक आहे, अगदी दिसायला पण छान दिसते. आता हे 6 मोती आपण घेतले आणि परत ह्या इकडच्या केशरी मोतीमधून सुई घ्यायची. अशा प्रकारे हे जो मधला मोती आहे त्याला व्यवस्थित गोल तयार होतो. आता परत इथून 5व्या मोतीपर्यंत सुई घ्यायची केशरी मोतीमध्ये. आता परत इथं 3 निळे मोती घ्यायचे. परत खालच्या 2 मोतीमधून सुई काढायची. आता अशाच प्रकारे आपण ही पट्टी बनवत जायचं आहे. तुम्हाला किती साईजची पट्टी पाहिजे तेवढी आपण ही अशी प्रत्येक वेळेस गोल वाढवत जायचं आहे. आता इथं आपण हे 7 गोलची पट्टी केलेली आहे. ही छोटी केली आहे कारण गणपतीच्या चौरंगासाठी ही महिरप केलेली आहे. गणपतीचं चौरंग छोटं असल्यामुळे ही लहान पट्ट्या केलेल्या आहेत. 3 पट्ट्या केल्या आपण. आता हे पट्ट्या आपण गणपती जे बसवणार आहेत त्या चौरंगाभोवती मांडून बघूया. आता हे छोट्या चौरंगावर आपण गणपती बसवणार आहे. म्हणजे मी तर ह्या छोट्या चौरंगावर बसवणार आहे म्हणून मी ह्याच्या भोवतीची केलेली आहे. तुम्हाला जर मोठं चौरंग करायचं असेल तर तुम्ही पट्टी मोठी करू शकता. तर हे असं आपण ह्या चौरंगामध्ये व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे. आता हे लहान चौरंग आहे म्हणून हे 7 गोलची पट्टी केली. जर तुम्हाला मोठ्या चौरंगासाठी हवी असेल किंवा मोठ्या पाटासाठी हवे असेल तर तुम्ही मोठी पट्टी करून घेऊ शकता. तर इथं तर मी ही छोटी करून घेतलेली आहे. तर ही चौरंगाभोवती आपण ही महिरप मांडून ठेवलेली आहे. अतिशय नाजूक पण दिसते आणि थोडी वेगळ्या प्रकारची केली पण. तर तुम्ही पण नक्की हे चौरंगाभोवतीची पट्टी बनवू शकता. आता ही आपण चौरंगाभोवतीची केलेली आहे. तर अशीच पट्टी आपल्याला अखंड करायची आहे. म्हणजे आपल्याला महिरपसाठी जेवढी लागणार आहे तेवढी अखंड पट्टी करून घेतलेली आहे. आता ही तुम्ही केळीच्या पानाभोवती पण ठेवू शकता. हे केळीचं पान आपण स्टीलचं किंवा पितळेचं किंवा साधं आपलं ओरिजिनल केळीचं पान पण ठेवू शकता. त्याभोवती तुम्ही हे रांगोळी अशी व्यवस्थित मांडून ठेवू शकता. ही रांगोळी जशी वळवल तशी वळते त्यामुळे ही केळीच्या पानाभोवती पण अतिशय सुंदर दिसते. तर आपण हे व्यवस्थित मांडून घेऊया. आता हीच महिरप आपण गोल ताटाभोवती पण मांडून घेतलेली आहे. गोल ताटाभोवती पण ही महिरप अतिशय सुंदर दिसते. म्हणजे हे एका महिरपीचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये करू शकतो. ही केळीच्या पानाभोवती आपण व्यवस्थित मांडून घेतली आणि हे गोल ताटाभोवती पण आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसते आणि ही चौरंगाभोवती मांडून घेतली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.